शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशीही सुरगाणा तालुक्यातील वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव येथे बिरसा मुंडा चौकात सुमारे हजारो आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरूच आहे। महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी आमदार जे.पी. गावित यांनी केलंय। शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या। पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर केटीवेअर सिमेंट कॉन्क्रीटी सारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खानदेश व मराठवाड्यातील शेतकरी उद्योगधंदे व औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावेत। अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे त्वरित पूर्ण करावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। वन अधिकार कायदा अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली 10 एकर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांना द्यावी। स्वतंत्र सातबारा तयार करून पती पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे। इतर हक्क सदरी वन विभाग अथवा शासनाचे नाव असावे अशी मागणी करण्यात आली आहे। वनपट्ट्याधारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर जमीन सपाटीकरण फळबाग लागवड सोलर व मोटर यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा। उर्वरित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करावा या मागण्याकरिता आल्या आहेत। आंदोलनात जनार्दन भोये, सावळीराम पवार, वसंत बागुल, पुंडलिक भोये, संदीप भोये, अशोक भोये, भगवान गांगुर्डे, भास्कर जाधव, अशोक धूम, नितीन गावित सहभागी झाले होते। पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुवर, उपनिरीक्षक खाडे व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा।